नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे आरोग्य सेवक हा पेपर झाला होता, तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, अन्ननलिकेची लांबी खालीलपैकी किती सेंटीमीटर असते? बघा, अन्ननलिकेची लांबी खालीलपैकी किती सेंटीमीटर असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील, अन्ननलिकेची लांबी ही 25 सेंटीमीटर एवढी असते। बघा, ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते ठिकाण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, सुपरसॉनिक म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा, सुपरसॉनिक म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर सुपरसॉनिक म्हणजे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, ध्वनीपेक्षाही अधिक वेगवान जो काही असतो त्यांना सुपरसॉनिक असे म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा, रक्तामधील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी वनस्पती पुढीलपैकी कोणती वनस्पती आहे? रक्तामधील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी वनस्पती पुढीलपैकी कोणती वनस्पती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, तुळसी वनस्पती रक्तामधलं कोलेस्ट्रॉल कमी करणारी ती वनस्पती आहे। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, संत्री या फळामध्ये पुढीलपैकी कोणते जीवनसत्व हे विपुल प्रमाणामध्ये असते? बघा, संत्री या फळामध्ये पुढीलपैकी कोणते जीवनसत्व हे विपुल प्रमाणामध्ये असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा ब राहील, संत्री या फळामध्ये क जीवनसत्व हे विपुल प्रमाणामध्ये असते। प्रश्न क्रमांक 6 बघा, कुष्ठरोग हा पुढीलपैकी कोणत्या जंतूमुळे होणारा तो रोग आहे? बघा, कुष्ठरोग हा पुढीलपैकी कोणत्या जंतूमुळे तो होणारा रोग आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, मायकोबॅक्टेरियम लेप्रे या जंतूमुळे तो कुष्ठरोग हा प्रामुख्याने होत असतो। बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, गणेश हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं? बघा, गणेश हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, गणेश हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, पचन क्रियेनंतर प्रथिनांचं रूपांतर पुढीलपैकी कशामध्ये होत असते? पचन क्रियेनंतर प्रथिनांचं रूपांतर पुढीलपैकी कशामध्ये होत असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील, पचन क्रियेनंतर प्रथिनांचं रूपांतर हे अॅमिनो आम्लामध्ये त्यांचं रूपांतर हे होत असते। बघा प्रश्न क्रमांक 9 बघा, दिलेल्या पर्यायामध्ये या ठिकाणी गटामध्ये येणारा शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा, ओहम बरोबर तर वॅट आहे, तर व्होल्ट बरोबर पुढीलपैकी बघा काय येईल? ओहम बरोबर बघा वॅट आहे, तर व्होल्ट बरोबर पुढीलपैकी काय येईल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील विद्यार्थी मित्रांनो, व्होल्ट बरोबर एम्पियर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, एका उपचारात्मक भिंगाची शक्ती +2.5D असल्यास त्याचे नाभीय अंतर पुढीलपैकी किती असेल? एका उपचारात्मक भिंगाची शक्ती +2.5D असल्यास त्याचे नाभीय अंतर पुढीलपैकी किती असेल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील विद्यार्थी मित्रांनो, 40 सेमी या ठिकाणी त्यांचं नाभीय अंतर असेल। प्रश्न क्रमांक 11 बघा, निओसिनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? निओसिनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक ब राहील विद्यार्थी मित्रांनो, निओसिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होण्याची शक्यता असते। प्रश्न क्रमांक 12 बघा, खालीलपैकी कोणते बघा कोणते घटक विद्यार्थी मित्रांनो शक्ती आणि ऊर्जा निर्माण करणारे अन्न घटक नाहीत? पुढीलपैकी कोणते विद्यार्थी मित्रांनो शक्ती आणि ऊर्जा निर्माण करणारे अन्न घटक नाहीत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील विद्यार्थी मित्रांनो,
पाणी हा घटक शक्ती आणि ऊर्जा बघा या ठिकाणी तो निर्माण करणारा घटक नाही। प्रश्न क्रमांक 13 बघा, डायलिसिस ही उपचार पद्धती पुढीलपैकी कोणत्या आजारामध्ये करतात? डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या आजारामध्ये करतात? बघा, डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने मूत्रपिंडाच्या विकारामध्ये डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने करतात। प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांब समुद्र किनारपट्टी लाभली? बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी ही लाभलेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील गुजरात या राज्याला भारतामध्ये सर्वाधिक लांबीची समुद्र किनारपट्टी ही लाभलेली आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे दररोजचे दररोज घ्यावे लागते जे जीवनसत्व शरीरामध्ये साठवले जात नाही? बघा, खालीलपैकी कोणतं एक जीवनसत्व विद्यार्थी मित्रांनो ते जीवनसत्व दररोजच्या दररोज आपल्याला घ्यावे लागते ते शरीरामध्ये साठवले जात नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील जीवनसत्व ब हे आपल्याला या ठिकाणी दररोजच्या दररोज घ्यावे लागते ते जीवनसत्व शरीरामध्ये साठवले जात नाही। प्रश्न क्रमांक 16 बघा, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बी राहील प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 17 बघा, हिमोफिलिया हा रोग पुढीलपैकी काय होते? हिमोफिलिया या रोगामध्ये पुढीलपैकी काय होते? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बघा बी राहील हिमोफिलिया या रोगामध्ये रक्त गोठत नाही। बघा, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा, मद्याचा अतिसेवनाचा परिणाम पुढीलपैकी कोणत्या अवयवावर होत असतो? मद्यपानाचा अतिसेवनाचा दुष्परिणाम पुढीलपैकी कोणत्या एका अवयवावर होत असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, मद्यपानाचा अतिसेवनाचा दुष्परिणाम हा यकृत या अवयवावर प्रामुख्याने तो होत असतो। बघा, ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा, थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा। थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, कंप्लीट द सेंटेन्स विथ सुटेबल अल्टरनेटिव्स या ठिकाणी आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये पुढीलपैकी कोणता शब्द येईल या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे? बघा या ठिकाणी बघा काय विचारलंय, वी एट सो दॅट वी डॅश लाईव्ह या रिकाम्या जागेमध्ये पुढीलपैकी कोणता शब्द येईल या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो वी एट सो दॅट वी मे लाईव्ह। ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 22 प्रश्न क्रमांक 21 बघा, पुढील हिमोग्लोबिनची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या खनिज द्रव्यापासून होत असते? हिमोग्लोबिनची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या खनिज द्रव्यापासून होत असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, हिमोग्लोबिनची निर्मिती ही लोह या खनिज द्रव्यापासून ती प्रामुख्याने होत असते। प्रश्न क्रमांक 22 बघा, खाली दिलेल्या गटामध्ये चुकीचं पद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, वांगी, टोमॅटो, भोपळा, बटाटा, दोडका या ठिकाणी बघा काही बघा शब्द आहेत, यापैकी या ठिकाणी आपल्याला चुकीचं पद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील विद्यार्थी मित्रांनो बटाटा या ठिकाणी चुकीचं पद असेल। प्रश्न क्रमांक 23 बघा, अत्तराचे दिवे लावणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा। अत्तराचे दिवे लावणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, अत्तराचे दिवे लावणे म्हणजे पैशाची उधळपट्टी करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 24 बघा, पुढीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे पसरत नाही? बघा, पुढीलपैकी कोणता एक रोग आहे जो रोग पाण्यामुळे पसरत नाही? बघा या ठिकाणी पुढीलपैकी कोणता एक रोग आहे जो रोग पाण्यामुळे होत नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील विद्यार्थी मित्रांनो हिवताप हा रोग पाण्यामुळे तो होत नाही। प्रश्न क्रमांक 25 बघा, खाली दिलेला अक्षरगट हा इतरांसारखा नाही। बघा, पुढीलपैकी कोणता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अक्षरगट आहे जो या ठिकाणी वेगळा अक्षरगट आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा अक्षरगट वेगळा असलेला तो अक्षरगट आहे। प्रश्न क्रमांक 26 बघा, समिती हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा, समिती हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील समिती हे सामान्य नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 27 बघा, हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणाला पुढीलपैकी काय म्हणतात? हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणाला पुढीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील त्यांना कार्डिओग्राफ असे म्हणतात। बघा ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 28 बघा, नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा असलेला त्रिकोणाकृती प्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा असलेला त्रिकोणाकृती प्रदेश, तो प्रदेश पुढीलपैकी कोणता प्रदेश आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील विद्यार्थी मित्रांनो छोटा नागपूरचा प्रदेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 29 बघा, वर खाली समोर हे शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? वर खाली समोर हे शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे ते शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द शब्दयोगी अव्यय या जातीचे ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 30 बघा, खालीलपैकी कोणत्या एका रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो? पुढीलपैकी कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील विद्यार्थी मित्रांनो मलेरिया या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो। विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।